नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी नागपूरच्या वृत्तविभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, नुकताच संस्कृत दिवस साजरा केला गेला. यानिमित्त आपल्या नागपूरपासून जवळच असणाऱ्या रामटेक इथल्या कविकुलगुरू कालिदास विद्यापीठातर्फे यासाठी विविध उपक्रम राबवले गेलेले होते आणि हे सगळे उपक्रम राबवण्यामागचा उद्देश होता की तरुण पिढी आणि सगळ्यांचीच संस्कृत ही बोलीभाषा कशी करता येईल यासाठी विद्यापीठांनी विविध उपक्रम राबवलेले होते. तर नेमकं काय काय विद्यापीठाकडनं केलं गेलं याची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या इथे आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर पराग जोशी सर यांना. मी त्यांचं स्वागत करते. जोशी सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. डॉक्टर पराग जोशी सर हे कविकुलगुरू कालिदास विद्यापीठ इथं आधुनिक भाषा विभागामध्ये विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे मराठी, हिंदी, इंग्लिश या व्यतिरिक्त संस्कृत, तेलुगू आणि कन्नड या भाषांवर देखील सरांचं प्रभुत्व आहे, हे विशेष. त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातील कारकिर्दीत सरांनी अनेक सुवर्ण पदकं प्राप्त केलेली आहेत. त्याचप्रमाणे युवा रत्न, वाग्भूषण, भाषण भीष्म अशा विविध पुरस्कारांनी त्यांना आतापर्यंत गौरवान्वित केल्या गेलेलं आहे. अनेक पुस्तकं सरांची प्रकाशित झालेली आहेत आणि आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते विद्यार्थीप्रिय शिक्षक देखील आहेत. तर सर, मला असं वाटतं की पहिल्या प्रश्नाकडे मी आपल्या वळते. भारतीय ज्ञानातील विज्ञान तंत्रज्ञानाचं भांडार संस्कृत भाषेत उपलब्ध आहे असं आपण म्हणतो. देवभाषा म्हणून सुद्धा संस्कृत भाषेला मान्यता आहे. तर ही भाषा शिकणं का आवश्यक आहे आणि ती कशा पद्धतीने शिकल्या जाऊ शकते? सर्वप्रथम धन्यवाद मेधाजी आणि सर्व रसिक श्रोत्यांनाही माझा नमस्कार. सर्वेभ्यो सादरं नमो नमः. संस्कृत महोत्सवस्य शुभकामनाः. आता आपण या प्रश्नाच्या उत्तराकडे वळूया. जसं आपण म्हटलं की या संस्कृत भाषेतील ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी विषयांच्या भांडाराप्रमाणे या भाषेला पाहिलं जातं. हो. आणि त्यासाठी कितपत ही भाषा शिकणं गरजेचे आहे. तर यात सुरुवातीला कोणतीही भाषा असो, ती भाषा संभाषण कौशल्य किंवा संवाद माध्यम म्हणून प्रामुख्याने उपयोगात आणली जाते. हो, हे नक्कीच आहे. परंतु संभाषण कौशल्य किंवा संवाद माध्यम म्हणून संस्कृत भाषेचे जेवढे महत्व आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक महत्व या भाषेतील निहित असणाऱ्या ज्ञान विज्ञान भांडारामुळे आहे. महाभारतातील एक असं प्रसिद्ध वाक्य आहे की यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न तत्क्वचित. म्हणजे या संस्कृत भाषेत जे काही आहे ते इतरत्र कुठेही नाहीये आणि जे इतरत्र कुठेही नाहीये ते सगळं काही इथे या संस्कृत भाषेत आहे. या उक्तीचा अर्थ असा आहे की वेद, पुराण, उपनिषद, इतिहास, काव्यादी प्रकारे चतुर्दश विद्यास्थानांना संभूषित करणारी, विभूषित करणारी अशी ही संस्कृत भाषा आहे. हो, मग त्यात वेद आले, वेदांग आले, त्या वेदांगांशी निगडीत असणारे अनेक संहिता ग्रंथ आले. या सर्वांचा जर केवळ आढावा घेतला तर इतकी मोठी ज्ञानसंपदा आपल्या समोर उपलब्ध दिसते की ज्या ज्ञानसंपदेत आपल्या भारतीय विज्ञान तंत्रज्ञानाचे मूळ ग्रंथ उपलब्ध आहेत. प्रसिद्ध काही उदाहरणं पाहिली तर कौटिल्य अर्थशास्त्र, जे आज इकॉनॉमिक्स आणि अकाउंट्स या क्षेत्रात अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जाणारं असं ते एक दिशादर्शक आहे असं म्हणता येईल. नक्कीच. केवळ मी काही उल्लेख करतोय, कृषी पाराशर असेल किंवा बृहत संहिता असेल, भृगु संहिता असेल, आयुर्वेद आणि योग आज जे संपूर्ण जगात डोक्यावर धरलेले दोन विषय आहेत ज्याचा उदो आज सगळीकडे होत आहे. हे सर्व ग्रंथ मूळतः भारतीय ज्ञान विज्ञान परंपरेचे साक्षी असणारे आहेत आणि ते संस्कृत भाषेत आहेत. म्हणून केवळ संवाद माध्यम म्हणून या भाषेला पाहण्याच्या ऐवजी आपण याचं जर सूक्ष्म अध्ययन केला आणि याचा जर आपण चांगला अभ्यास केला तर आपल्या भारतीय ज्ञान विज्ञान परंपरेशी आपल्याला जोडल्या जाणं शक्य होणार आहे. आणि म्हणून या भाषेचं अध्ययन करणं प्रत्येक भारतीयाचं हे एक आद्य कर्तव्य असायला हवं असं माझं मत आहे.
बरोबर आहे. सर, पण मग ह्या निमित्ताने कविकुलगुरू कालिदास विद्यापीठातर्फे काय विविध उपक्रम सुरू केले गेलेले आहेत, ज्यायोगे ही भाषा सर्वसामान्यांची भाषा होऊ शकेल किंवा जसं आपण म्हणालात, की हे ज्ञानाचं भांडार सगळ्यांच्यासाठी खुलं होऊ शकेल, यासाठी काय उपक्रम सुरू आहेत आपल्याकडनं? हा, नक्कीच. ज्या संस्कृत महोत्सवाचा उल्लेख तुम्ही सुरुवातीस केला, हो. तर कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या विस्तार सेवा मंडळाद्वारे दरवर्षी आम्ही नारळी पौर्णिमेपासून 1 महिना संस्कृत उत्सवाचे आचरण करतो हां. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्थांशी जोडल्या जातो. त्या संस्थांच्या माध्यमातून आम्ही आबालवृद्धांकरिता वेगवेगळे संस्कृत उपक्रम राबवतो. त्यात काही शैक्षिक उपक्रम असतात, काही शास्त्रीय उपक्रम असतात, काही सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमही असतात. अरे वाह! या संस्कृतोत्सवाचा उद्देश आहे की संस्कृत भाषेचा प्रचार सर्वसामान्यापर्यंत होणे. आणि हो. दुसरा जो मुद्दा आपण म्हटला की या ज्ञान भांडाराला जर आपल्याला पुन्हा एकदा प्राप्त करायचं असेल, तर त्यासाठी विद्यापीठ म्हणून आमचं जे कार्य आहे ते आम्ही विविध संस्थांना संलग्नीकरण देणे, महाविद्यालयांना संलग्नीकरण देणे, त्याबरोबर विविध पाठ्यक्रमांचे निर्माण करणे आणि त्या पाठ्यक्रमांच्या माध्यमातून आधुनिक विषयांना अनुरूप त्यांना अपेक्षित असणारं संस्कृत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू. जसं अच्छा. आमच्या विद्यापीठाद्वारे अनेक पाठ्यक्रम चालतात, त्यापैकी हॉटेल मॅनेजमेंटशी संबंधित पाठ्यक्रमात आम्ही पाकदर्पण नावाचं पुस्तक तिथे ठेवतो, जेणेकरून भारतीय कुकिंग थेरपीज त्यांना कळल्या जातील. अरे वाह! वैद्यकीय सुभाषिताचं पुस्तक आयुर्वेदाच्या क्षेत्रात लावलं जातं. जसं मी म्हटलं, कौटिल्य अर्थशास्त्र, मॅनेजमेंट आणि इकॉनॉमिक्ससाठी वापरलं जातं. हो. कृषी पाराशराचा ग्रंथ ऍग्रिकल्चरल फील्डला उपयोगी आहे. हो. वैदिक गणित हे मॅथमॅटिक्स आणि इत्यादी विषयांशी संबंधित आहे. तर नक्कीच. एकूण आधुनिक विषयांशी समन्वय साधून त्या विषयांना सांगड घालत या भाषेला आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत आणि असे अनेक नवीन पाठ्यक्रम विद्यापीठाद्वारे तयार केलेले आहेत आणि ते संपूर्ण महाराष्ट्रात अनेक महाविद्यालयांद्वारे आणि संलग्नित केंद्रांद्वारे ते राबविले जातात. खूपच विद्यापीठ महत्त्वपूर्ण हा. असं हे कार्य आहे, की सध्याच्या संगणक युगाला सुद्धा जे साजेसं किंवा आवश्यक असं जे काही आहे, त्या विषयांनुरूप आपल्याजवळचं जे ज्ञान आहे त्याचं एक ताळमेळ घालून देण्याचं एक महत्त्वपूर्ण कार्य विद्यापीठाकडनं केलं जात आहे. पण मला सर आणखीन एक प्रश्न असा विचारायचा होता, की साधारणपणे शालेय महाविद्यालयीन जीवनामध्ये जेव्हा केव्हा संस्कृत भाषा शिकवली जाते, तर थोडासा एक भीती सर्वसामान्य मुलांच्या मनात किंवा विद्यार्थ्यांच्या मनात असते, ती त्याच्या व्याकरणाची. म्हणजे पहिले जे एक व्याकरण शिकवलं जातं आणि त्याच्यामुळे त्या संस्कृत भाषेची थोडी भीती वाटते अशी, तर ती आणखीन सुलभतेने शिकवण्यासाठी किंवा आजकाल आपण बघतो की प्रौढ नागरिकांना तसा बराच वेळ असतो आणि मग त्यांना तो कुठेतरी चांगल्या कामासाठी वापरायचा असतो, तर मग त्यांना ही भाषा शिकवण्यासाठी काय सुलभ प्रक्रिया आहे? की विद्यापीठ म्हणून आमची जी शैक्षिक जबाबदारी आहे ती परिपूर्ण करण्याकरिता आणि समाजात नागरिकांपर्यंत पोहोचण्याकरिता आम्ही वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे आपले उपक्रम राबवत आहोत. जसं ओडीएल सेंटर आहे, ओपन अँड डिस्टन्स लर्निंग सेंटर आहे, त्याच्याद्वारे पत्राचार पाठ्यक्रमांद्वारे आपण वेगवेगळे पाठ्यक्रम राबवतो. तसेच आउटरीच प्रोग्राम आहे, विस्तार सेवा मंडळ आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही छोटी छोटी अशी संशोधन केंद्र, अध्ययन केंद्र निर्माण केलेली आहेत. त्या भागात संस्कृतानुरागी असणाऱ्या लोकांना सरळ मानक संस्कृताच्या माध्यमातून, म्हणजे अगदी 10 दिवसाचा संभाषण वर्ग जरी एखाद्या विद्यार्थ्याने किंवा प्रौढ व्यक्तीने जर पूर्ण केला, तर तो 11व्या दिवशी सरळ सोप्या संस्कृत भाषेतून बोलू शकतो. अशा प्रकारचं जे संस्कृत भारतीचं एक संभाषण शिबिराचं वर्गाचं जे एक, त्या माध्यमातून आणि आमच्या विविध डिप्लोमा, सर्टिफिकेट्स या कोर्सच्या माध्यमातून विस्तार सेवा मंडळ, ओपन डिस्टन्स लर्निंग, आउटरीच प्रोग्राम या वेगवेगळ्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही या सर्व विषयांना बरोबर आहे. पोहोचविण्याचं एक मोठा सोपं म्हणजे आणि सहज परिघ शक्य असं तुमचा काम करत मोठा आहे या सगळ्या उपक्रमांच्या नक्की, माध्यमातून. नक्की. जसं आपण म्हणालात की आबालवृद्धांपर्यंत हा विषय पोहोचतोय. नक्कीच खूप छान. आणि मला असं वाटतं की आपल्या राज्य सरकारतर्फे सुद्धा एक स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत जिचकार व्याख्यानमाला राज्य शासनातर्फे आयोजित केल्या जाणार आहे, ज्याचं नियोजन सध्या सुरू आहे, की ज्याच्यामुळे संस्कृतला युवा पिढीला संस्कृत विषयामध्ये रस निर्माण होण्यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन आहे. नेमका काय उपक्रम आहे आणि त्याचा लाभ आणखीन कोणाकोणाला घेता येणार आहे, याबद्दल आपण काही सांगाल का? नुकत्याच झालेल्या कालिदास साधना पुरस्कार समारंभामध्ये माननीय उच्च व शिक्षण तंत्रमंत्री उदयजी सामंत यांनी ही घोषणा केली. त्यांचा असा हा मानस आहे की ज्या
ज्ञानयोगी श्रीकांत जिचकारांचं भूषण संपूर्ण महाराष्ट्राला आहे, ज्यांच्या अफाट ज्ञानवैभवाचा कौतुक सर्वांच्या द्वारे केलं जातं. त्याची आदर्श प्रतिमा सर्व युवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि विशेषतः संस्कृत भाषेशी व या विद्यापीठाच्या स्थापनेशी असलेले त्यांचं नातं सर्वांपर्यंत पोहोचावं आणि त्या माध्यमातून संस्कृत भाषेचा प्रसार व्हावा. या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व विद्यापीठांमध्ये ही एक राज्यस्तरीय स्पर्धा ज्ञानयोगी श्रीकांत जिचकारांच्या नावाने चालविली जाणार आहे. संस्कृत भाषेतूनच ही भाषण स्पर्धा होणार आहे आणि त्याची अंतिम निवड फेरी ही रामटेक स्थित कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात होणार आहे. याचा एकमेव उद्देश आहे ज्ञानयोगी श्रीकांत जिचकार यांचं ज्ञान व संस्कृत भाषेचा प्रसार. या दोघांची सांगड घालून संस्कृत भाषेला आणि ज्ञानयोगी श्रीकांत जिचकारांच्या अफाट ज्ञानाला सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा राज्यस्तरीय व्यापक प्रयत्न आम्ही आता करणार आहोत आणि त्याची पूर्वतयारी आता सुरू झालेली आहे. अरे वा, खूपच छान सर. या उपक्रमाला आमच्या सगळ्यांकडनं देखील शुभेच्छा आहेतच. सर, या निमित्ताने आपण आमच्या श्रोत्यांना काही संदेश द्याल का? नक्कीच. श्रोत्यांना जो काही संदेश देऊ इच्छितोय तो म्हणजे आमच्या विश्वविद्यालयाचे सन्माननीय कुलगुरू आचार्य श्रीनिवास वरखेडी यांनी या विद्यापीठाच्या यशस्वी प्रगतीकरिता खूप मोठं योगदान केलेलं आहे. त्यांनी नुकताच एक संदेश सर्वांकरिता दिलेला आहे, तो मी सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो. संस्कृतम सर्वसंसेव्यम भविष्यम संस्कृताश्रितम नवोन्मेष नवाचाराः समाश्रित परंपराः. अर्थात जर का आपल्याला नवाचारांकडे वळायचं आहे तर आपल्याला आपल्या परंपरेचा आश्रय घ्यावा लागेल. ट्रॅडिशन फॉर इनोव्हेशन. संस्कृत सर्वांचे आहे आणि भारताचे भविष्य हे संस्कृताश्रित आहे. म्हणून या भाषेचा प्रचार प्रसार व संरक्षण करण्याकरिता आपण सर्वांनी एकत्रित यावं, असा हा माननीय कुलगुरूंचा संदेश मी आपणा सर्वांपर्यंत इथे पोहोचवू इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूपच मौलिक असा संदेश आपल्याला दिलेलाच आहे कुलगुरूंनी आणि आपल्या माध्यमातून तो आमच्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलेला आहे. नक्कीच आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूयात आणि आपली ही जी प्राचीन भाषा आहे त्या भाषेचा अभ्यास करून त्याचं अध्ययन करून पुन्हा एकदा नवाचारासाठी युगाला सामोरं जाण्यासाठी आपण या भाषेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध होऊयात. मी आपले खूप खूप आभार व्यक्त करते सर. आपण आम्हाला हे मौलिक मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद मेधाजी. सर्वेभ्यो नमो नमः. जयतु संस्कृतम, जयतु भारतम.